नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष 2025 इयत्ता दुसरी, विषय गणित, घटक 2 संख्यांवरील क्रिया, उपघटक 3 शाब्दिक उदाहरणे, बेरीज, व्यवसाय 5। प्रश्न पहिला, एका पेटीत 12 आंबे व दुसऱ्या पेटीत 18 आंबे आहेत, तर दोन्ही पेट्यातील एकूण आंबे किती? मित्रांनो, एका पेटीमध्ये आहेत 12 आंबे आणि दुसऱ्या पेटीमध्ये आहेत 18 आंबे। मग आपल्याला एकूण आंबे विचारले, मग अशा वेळेला आपण दोनही पेट्यातील आंब्यांची बेरीज करणार, म्हणजे मिळेल आपल्याला एकूण आंबे। मग आता 8 आणि 2 10। विद्यार्थी मित्रांनो, हे 10 म्हणजे आपण एकक स्थानी लिहिणार 0, हातचा म्हणून घेणार 1, मग 1 2 आणि 3। मित्रांनो, एकूण आंबे मिळाले 30, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 30। प्रश्न नंबर 2, आईने शेखरसाठी 15 व गीतासाठी 19 वह्या खरेदी केल्या, तर आईने दोघांसाठी एकंदर किती वह्या खरेदी केल्या? विद्यार्थी मित्रांनो, आईने शेखरसाठी 15 व गीतासाठी 19 वह्या खरेदी केल्या, म्हणजे आपण 15 आणि 19 यांची करणार बेरीज, म्हणजे दोघांसाठी एकंदर किती वह्या खरेदी केल्या ते आपल्याला समजेल। मग आता 9 आणि 5 मित्रांनो 14, हातचा आला 1 1 2 3, एकंदर म्हणजे एकूण 34 वह्या खरेदी केल्या, म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 34। प्रश्न नंबर 3, शारदा काकूंनी मे महिन्यात 31 दिवस आणि जून महिन्यात 25 दिवस दूध विकत घेतले, तर शारदा काकूंनी एकूण किती दिवस दूध घेतले? विद्यार्थी मित्रांनो, मे महिन्यामध्ये 31 दिवस आणि जून महिन्यामध्ये 25 दिवस दूध विकत घेतलं, तर दोन्ही महिन्यामध्ये एकूण किती दिवस दूध विकत घेतलं? तर मित्रांनो, 1 आणि 5 झाले 6, 3 आणि 2 5, उत्तर आलं 56, म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 56। प्रश्न नंबर 4, 2 अंकी सर्वात लहान संख्या व 1 अंकी सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती? विद्यार्थी मित्रांनो, 2 अंकी सर्वात लहान संख्या आहे 10 आणि 1 अंकी सर्वात मोठी संख्या आहे 9, यांची करायची आपल्याला बेरीज। 0 अधिक 9 9 81 1, मित्रांनो उत्तर आलं 19। चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 19। प्रश्न नंबर 5, जॉनने 55 रुपयांची कंपास पेटी, 18 रुपयांचा पेन व 8 रुपयांची पट्टी विकत घेतली, तर जॉनने एकूण किती रुपये खर्च केले? विद्यार्थी मित्रांनो, 55 रुपयाची कंपास पेटी, 18 रुपयाचा पेन व 8 रुपयांची पट्टी। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपल्याला एकूण किती रुपये खर्च झाले त्यासाठी आपण करणार बेरीज। मग बेरीज करताना अंकांची स्थानानुसार मांडणी करावी लागते, म्हणजे एककाखाली एकक अंक आला पाहिजे, दशकाखाली दशक आला पाहिजे। आता 8 आणि 8 8 दुणे 16, 16 आणि 5 21, हातचे आले 2 2 आणि 5 7 7 आणि 1 8, उत्तर आलं 81। एकूण 81 रुपये खर्च केले, म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 81 रुपये। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी व्यवसाय नंबर 5 संपलेला आहे। पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।